नमस्कार. तर मी अंड्याची अगदी नवीन पद्धतीमध्ये छान अशी मस्त चविष्ट आणि वेगळ्या चवीची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवायला अतिशय साध्या आणि सोप्या मध्ये मी इथं तुम्हाला छान मस्त अंड्याची अशा पद्धतीतली ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. तर खूप छान मस्त ही भाजी चवीला लागते. नक्कीच ह्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर अंड्याचे आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवतो किंवा वेगवेगळ्या भाज्या बनवतो. पण अशा पद्धतीची ही भाजी नक्कीच तुम्ही करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर पहा, ही अंड्याची भाजी बनवण्याकरिता पहा, इथं मी 7 अंडी घेतलेली आहेत. आता अंडी घेताना आपल्याला ही अंडी उकडलेली घ्यायची, म्हणजे छान अशी बॉईल अंडी मी घेतलेली आहेत. तर अंड्यांना आपल्याला आहे ना अशा तिरकस आहे ना चिरा मारून घ्यायच्या आहेत. अगदी हलक्या हाताने मारायच्या आहेत. जास्त आपल्याला आतपर्यंत किंवा मोठ्या अशा चिऱ्या मारायच्या नाही आहेत. फक्त अंडे थोडेसे फुटतील, म्हणजे हे बघा अशा पद्धतीतले तितकेच आपल्याला इथं चिरा देऊन घ्यायचे आहेत. तर जास्त चिरा मारल्या तर मग शिजताना आहे ना ते तुटतील ना, मग त्याचे ना असे डबल 2 भाग होतील. त्याच्यामुळं अंडं हे पूर्ण अख्खं राहणार नाही. तर अशा प्रकारे मी इथं सर्वच अंड्यांना छान अशा मस्त चिरा मारून घेणार आहे. तर बघा आता ही अंडी आपल्याला आहे ना थोड्याशा तेलामध्ये ना मस्त इथं परतवून घ्यायची आहेत. तर 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे इथं. फक्त आपल्याला आहे ना थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे मस्त हे अंडे ना चवीला लागतात, म्हणजे भाजी खूप छान चवीची होते आपली. आता आपण अंडी बॉईल करून घेतलेली आहेत आणि परत थोड्याशा तेलामध्ये अशी परतून घेतली ना, मग चवीला ही भाजी मस्त अशी बनवून तयार होते. तर आता आहे ना इथे मी थोडेसे मसाले टाकून घेणार आहे, म्हणजे छान असे हे जे आपण अंड्यांना चिरा मारून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छान हा मसाला उतरतो. तर 1 चमचाभर इथे ना मी मिरी पावडर घेतलेले आहे. तर मिरी पावडर वापरल्याने ना ह्या अंड्यांना खूप छान मस्त अशी चव येते. अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडीशी ना मी लाल चटणी वापरलेली. आता हे सर्व काही मसाले ना ह्या अंड्यांना छान अशी मस्त आहे ना व्यवस्थित अशी कोटिंग होईल. तर बघा, पूर्ण व्यवस्थित असा हा जो काही मसाला आपण वापरला होता तो सगळ्या अंड्यांना व्यवस्थित असा लागून झालेला आहे. आता इथे ना मी आपलं हे अंडे व्यवस्थित असे ह्या तेलामध्ये परतून झालेले आहेत आणि मसालासुद्धा छान लागला गेलेला आहे. आता हे साईडला ठेवते आणि परत आपल्याला आहे ना इथं ह्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्याकरिता इथे मी ना 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला ह्या भाजीमध्ये भरपूर वापरायचं आहे, कारण आपण ना टोमॅटोचा वापर करणार नाही ह्या भाजीमध्ये. जर अशा पद्धतीने भरपूर असे कांदे वापरले ना तर ही भाजी छान अशी मस्त दाटसर होते, म्हणजे ग्रेव्ही खूप छान होते ह्या भाजीची. तर इथे आहे ना 1 चमचाभर मी तेल टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना छान मीडियम गॅसवर हे कांदे परतवून घ्यायचे. आता कांदे आपल्याला काळी भाजी बनवतो त्याप्रमाणे काळे, म्हणजे असे काळे करायचे नाही किंवा जास्त लालसर करायचे नाही आहेत. याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि अर्ध इंच आलं. तर अशा पद्धतीतला आपला हा जे वाटणसाठी लागणारा जो मसाला आहे बनवायचा, त्याच्यामध्ये हे साहित्य मी इथं घातलेले आहे. आता 7-8 इथे ना मी काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला आहे ना मस्त ह्या मसाल्यांसोबत परतवून घ्यायचं आहे. तर काजू घातल्याने ना अजून आपल्या ह्या ग्रेव्हीला छान असा रिचनेस येतो, त्याच्यामुळं नक्कीच काजूचा वापर करा. खूप छान मस्त अशी ही जी ग्रेव्ही ना ती चवीला बनवून तयार होते काजू वापरल्याने. तर तर बघा, आपलं सर्व साहित्य छान असं मस्त आहे ना परतवून झालेलं आहे, पूर्णपणे याचा कच्चेपणा निघालेला आहे. तर आता मी इथं काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरला छान असं मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. पूर्ण जेवढी शक्य होईल तितकी बारीक करायची आहे आणि हे वाटत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. तर सोबतच इथे ना मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. तर ही भाजीमध्ये आपण लाल चटणी खूप कमी वापरणार आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी ही भाजी ना हिरवी कलरची असते, त्याच्यामुळं पहा भरपूर अशी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदी कमीत कमी पाणी वापरून मी छान अशी मस्त आहे ना याची अशा पद्धतीची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता इकडे मी त्याच कढईमध्ये ना 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर
जिरे सोबतच इथे ना मी खडा मसालासुद्धा वापरलेला आहे. अर्धा इंच दालचिनी, 3 ते 4 हिरवी विलायची, 5 ते 6 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंगा. तर अशा पद्धतीचा आपला हा खडा मसाला असणार आहे. जर तुम्हाला खडा मसाला वापरायचा नसेल, नाही वापरला तरीसुद्धा चालेल, पण चव खूप छान मस्त येते हा मसाले वापरल्याने. आणि हा मसाला व्यवस्थित असा परतला की लगेच आपल्याला जो काही आपण वाटण तयार करून घेतलं होतं, तर ते टाकून आपल्याला छान मस्त असा ना अगदी मंद गॅसवर मग हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर हा मसाला परतायला जास्त वेळ लागणार नाही, कारण की आपण आधीसुद्धा हा मसाला छान असा परतवून घेतलेला आहे, कांदे सगळं काही. तर बघा 1-2 मिनटानंतर मस्त आपला हा मसाला आहे ना परतवून झालेला आहे. आता याच्यामध्ये ना थोडेसे मी मसाले टाकून घेणार आहे. तर 1 मोठा चमचा भरून धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर गरम मसाला, जो आपण घरगुती नेहमी वापरतो तो मसाला, आणि अगदी थोडीशी मी अर्धा चमचापेक्षा कमी लाल चटणी घेतलेली आहे. तर इथं आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, आणि जेव्हा आपण अंडी परतवून घेतली तेव्हासुद्धा लाल चटणीचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं अगदी थोडीशी आपल्याला आहे ना याच्यामध्ये लाल चटणीचा वापर करायचा आहे. आता सर्व काही व्यवस्थित असे परतवून झाले ना, आता मी ना याच्यामध्ये 1 वाटीभर दही टाकून घेणार आहे. तर दही जास्त आंबट नसावं, अगदी कमीत कमी दही आपल्याला आंबट घ्यायचं आहे. तर हे दही टाकल्याबरोबर अगदी एका दिशेने आपल्याला पटकन असे ना हे छान असं ह्या मसाल्यांसोबत परतवून घ्यायचं आहे. जर हे तुम्ही दही तसंच सोडून दिलं ना, मग त्याच्या ना गुठळ्या तयार होतात आणि मग ते भाजीमध्ये बरोबर दिसत नाही. त्याच्यामुळं अगदी पटपट आपल्याला छान असं मस्त असं एका दिशेने फेटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर हे तेल मस्त असं सोडून दिलेलं आहे, म्हणजे छान असं दहीसुद्धा आपलं आहे ना ह्या मसाल्यांसोबत परतवून झालेलं आहे. आता जे काय आपण अंडे परतवून घेतलेले आहेत, तर ते ह्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त. तर बघा आपण अंडे अशा मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेतले ना, जे काही आपण चिरा मारलेल्या आहेत ह्या अंड्यांना, तर त्याच्या आतपर्यंत छान असा हा मसाला जातो. म्हणजे छान आपले मसालेदार ही भाजी बनवून तयार होते. आता इथे ना मी पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे जितकी आपल्याला ग्रेव्ही हवी ना त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर 1 ग्लास भरून इथे मी पाणी टाकलेलं आहे, आणि छान अशी उकळी आली की याच्यामध्ये ना मी चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला आहे ना ही भाजी ना 5 ते 6 मिनिटासाठी ना झाकण ठेवून व्यवस्थित अशी मस्त शिजवून घ्यायची आहे. तसं तर आपण अंडी पण बॉईल करून घेतलेली, मसाला पण छान असा परतवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागणार नाही. पण जितकी ही भाजी छान अशी मंद गॅसवर शिजेल ना, तशी आपल्या ह्या भाजीला खूप छान मस्त अशी चव येईल. तर पहा मस्त अशी आपली ही भाजी ना इथं शिजवून झालेली, आणि पाहू शकतात आपलं तेलसुद्धा ह्या भाजीमधून सेपरेट झालेलं आहे, आणि खूप छान मस्त अगदी आगळ्या-वेगळ्या चवीची ही भाजी इथं आपली बनवून तयार झालेली आहे. नक्कीच या साध्या सोप्या पद्धतीतली भाजी करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर कशी वाटते माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.